जयंती दिन किंवा स्मृती दिन साजरे करण्यापाठीमागे केवळ दिखावा किंवा वेळेचा अपव्यय असं नाही आहे, तर बंधूंनो, जे बहुजन नायक आहेत, जे खरोखर ज्यांचं कार्य एवढं अतुलनीय आहे, परंतु ते कार्य सर्वसामान्य तळागाळातील माणसापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलं नाही, तर त्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि ते कार्य सर्वांपर्यंत पोहोचेल या उद्देशाने, एकमात्र उद्देशाने आम्ही संघटना या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। आज या ठिकाणी आजच्या या जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या संयुक्त जयंती मंडळाचे ज्येष्ठ असे सभासद हरीशजी अडसोळे यांची जी आपण या ठिकाणी निवड केलेली आहे, त्याला मी उपस्थित सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो। जय भीम, नमो बुद्धाय। बाबाई साहेब, त्याच पद्धतीने अशोक पवार साहेब यांनी देखील पुढे यायचं आहे। सर्वांना सविनय जय भीम। सम्यक संबुद्ध महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले आणि बहुजन प्रतिपालक शिवछत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती महोत्सव आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव मंडळ दिवा शहर या मंडळाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। तर उपस्थित आज या ठिकाणी दिवा विभागातील सर्व संघटनांचे सर्व पदाधिकारी, या दिवा विभागातील सर्व धार्मिक संघटना, राजकीय संघटना आणि शैक्षणिक, त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपणारे सर्व कार्यकारिणी सभासद उपस्थित आज या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवर, या सर्वांचं संयुक्त जयंती सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ दिवा शहर या मंडळाच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजचा या ठिकाणी संपन्न होत असलेला जयंती महोत्सव आपण मोठ्या उत्साहानं या दिवा शहरामध्ये आपण संपन्न करत आहोत आणि आज या ठिकाणी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत। धन्यवाद। आज आपण ज्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिन साजरा करतोय, या राजर्षी शाहू महाराजांबद्दल एक थोडक्यात माहिती देऊन कार्यक्रमाला सुरुवात करतोय। 26 जून 1874 या दिनी या महान राजाचा जन्म झाला। एका चांगल्या सुसंस्कृत अशा घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला। कोल्हापूर संस्थानाला त्यावेळेला त्या गादीला वारसदार नव्हता आणि वयाच्या 20व्या वर्षी यशवंतराव आप्पासाहेब घाटगे अर्थात चौथे शाहू महाराज यांना छत्रपती म्हणून स्वीकारलं गेलं। त्यांना स्वीकारल्यानंतर 2 एप्रिल 1894 मध्ये त्यांना करवीर नगरीच्या संस्थानाचे छत्रपती म्हणून गौरवलं गेलं। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बंधूंनो,
या राजाकडं एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेला आपला भारत देश नव्हता. प्रत्येक संस्थानाला राजे होते आणि राजा म्हटला की राजाचा जो आदेश असेल त्या पद्धतीने त्या संस्थानाचा कारभार चालत असेल. परंतु या महान पुरुषाकडे, महान नेत्याकडे एवढी चिकित्सक बुद्धी होती, एवढा व्यापक दृष्टिकोन होता की त्यांनी समाजातील अगदी शेवटचा घटक जरी माणूस असेल, आपला सर्वांना परिचितच आहे की त्यावेळेला स्पृश्य आणि अस्पृश्य एवढे भेदभाव केला जात होता. परंतु कोल्हापूर नगरीमध्ये कबीर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी राजाज्ञाच काढली होती की कोणी स्पृश्य किंवा अस्पृश्य असा भेदभाव करू नये. एखाद्या स्त्रिया आहेत त्यांना पुनर्विवाह करता यावा, त्यांनी देखील सन्मानाने जीवन जगता यावं त्यांना, यासाठी देखील त्यांनी निर्णय घेतला, कायदाच केला. त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षण आजही आपण बघतो. आज एवढ्या वर्षानंतर भारत देश स्वतंत्र होऊन आज अनेक वर्ष झाली, परंतु आजपर्यंत देखील आपल्या देशातील काही भागांमध्ये मुलांपर्यंत शिक्षण पोहोचत नाहीये. परंतु ज्या राजाने 18व्या शतकामध्ये आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला ज्या राजाने एवढा मोठा निर्णय घेतला आणि त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचा जीवन गौरव ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. बंधू आणि भगिनींनो, तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर आमचे भगत साहेब, पाटील साहेब, तसेच सर्व बंधू आणि भगिनींनो, आपणास सर्वांना ठाऊकच आहे की या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले आणि अशा महापुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी देव हा दगडात नसून माणसामध्ये आहे असा ज्यांनी ज्यांचा उल्लेख केला. आणि तुम्ही देवळं बांधण्यापेक्षा, मंदिरं बांधण्यापेक्षा शाळा आणि हॉस्पिटल बांधा असा ज्याने नारा दिला ते आपले संत गाडगे महाराज. तर आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे साधू संतांची, लोकनेत्यांची, छत्रपतींची. आपल्याला अभिमान वाटतो की आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि जेव्हा देशावरती संकट येतं त्यावेळेला पहिला महाराष्ट्र आपला धावून जातो. तुम्हाला ठाऊकच असेल की ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आपला देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर सुद्धा स्त्री शिक्षणाची कास धरली होती. स्त्री शिक्षणाची स्त्रियांसाठी कवाडं उघडी केली होती. मग तो कोणत्याही समाजाचा असू दे, त्या समाजातील मुलांना आपल्या संस्थानातर्फे शिष्यवृत्ती जाहीर केली होती. तसेच ज्या विधवा महिला होत्या आणि त्यांची स्वतःची सून विधवा होती, तिला सुद्धा महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही पुनर्विवाह करू शकता. असे थोर ज्ञानी ज्यांनी आपल्या संस्थानामध्ये हे सर्व कायदे राबविले. शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेतीमध्ये आपला शेतकरी कसा सधन होईल त्याबद्दल जनजागृती केली होती. तसेच लोकांना कोणताही जातीभेद न पाळता समाजातील सर्व स्तरातील लोकांना स्त्री शिक्षणाची किंवा मुलांना शिक्षणाची चांगल्या शाळा, चांगले दवाखाने उपलब्ध करून दिले होते. मला वाटतं देशामध्ये असा शिवाजी महाराजांनंतर एकच राजा झाला असेल की ज्याने लोकांवरती उपकार, आपल्या महाराष्ट्रावरती उपकार केले होते, सर्व समाजातील लोकांवरती उपकार केले होते. मला वाटतं आताचे राजे फक्त नावापुरते राजे आहेत, पण शिवाजी महाराजांनंतर जर एकच राजा झाला असेल ते म्हणजे शाहू महाराज. मला वाटतं आपण सर्वांनी या ठिकाणी परिपूर्ण हा हॉल संपूर्ण भरलेला आहे आणि आपला येथील जो आगरी समाज आहे तो सुद्धा आपला खूप निष्ठावंत, सर्व जाती धर्मांशी गुण्यागोविंदाने वागणारा. मला खूप अभिमान वाटतो की आपल्या
दिवा शहरामध्ये आपला संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ आहे आणि या मंडळातर्फे चांगले चांगले कार्यक्रम राबवून लोकांना किंवा येथील जनतेला प्रबोधित केलं जातं. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपण सुद्धा असेच चांगले चांगले उपक्रम राबवून समाजाची बांधिलकी जपा. एवढे मी बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व महापुरुषांना वंदन करून संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळानं जे काही शाहू महाराज जयंतीचा उपक्रम राबवलेला आहे त्यांचं बऱ्यापैकी सर्व सामाजिक कार्य असतं. महापुरुषांबद्दल बोलायचं झालं तर खूप असतं, पण आपण घेतो कमी. बहुजनांचे कैवारी कार्यश्री शाहू महाराज, जसं इथे वक्ते येऊन गेलेत, आपले बांधव बोललेत, शिवाजी महाराजांनंतर जर रेतीला राजा झाला असेल तर छत्रपती शाहू महाराज. त्याचं कारणही तसंच आहे. मला वाटतं माझे इथं मित्र आहेत, पंकज म्हणून आहेत, पंकज कोरी साहेबांत उत्तर भारतीय आहेत, त्यांच्याबरोबर माझी कधी ती चर्चा होते. ते बोलतात आमच्या युपी मध्ये देवदेवतांचं म्हणजे देवदेवतांचं तिथं स्थान आहे, पण महाराष्ट्रात महापुरुष जन्माला आले आणि महाराष्ट्रात महापुरुष जन्माला आल्यामुळं आज जो काही महाराष्ट्र देशात नंबर 1 आहे त्याचं कारण एकच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महापुरुष जन्माला आले. आता परवाच आपल्या कोल्हापूरमध्ये एक आंदोलन झालं. आंदोलन काय होतं, घोडावत म्हणून एक ग्रुप आहे, त्या ग्रुपनं काय केलं, आपले मेन गेट आहे कोल्हापूरचं करवीर नगरीचं, त्याच्यावरती त्यांची जाहिरात लावली होती घोडावतची. आता लोकांच्या ताकद खरं सांगायचं म्हणजे याच्यावर या महापुरुषांनी ताकद दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे आणि शाहू महाराजांचा वारसा खरं म्हणजे आम्ही जपतो कोल्हापूरकर. आमची सुद्धा पहिला टोल नाका असो महाराष्ट्रामध्ये, तर टोल नाक्याचं पहिलं आंदोलन उत्स्फूर्तपणे जर केलं असेल ते कोल्हापूरनं केलं. त्याचं कारण काय, महाराजांचा विचार करून आम्ही चालतो. त्या दिवशी सुद्धा त्यांना जसं बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आरक्षणाचा एक मुद्दा आहे, त्या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं घटना दिली, लोकांना प्रत्येकाला आपला अधिकार मानायचा अधिकार आहे. पहिल्यांदा आम्ही त्या कोल्हापूरमध्ये आमच्या लोकांनी निवेदन दिलं, या घोडावरचा घोडा लावा. आता बोलू नये पण निवेदन दिलं, सरकारनं काय ऐकलं नाही. शेवटी लोक उतरले, तिथं लोक उतरले कारण ती ताकद संविधानात होती आणि फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये होते. हे जर विचार करून सर्वांनी चाललं तर इथे जे काही सामाजिक संघटनेचे जे सर्व माझे मित्र बंधू बसलेले आहेत, तसेच या संयुक्त सार्वजनिक मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, इथे अध्यक्ष आहेत आपले भगत साहेब, त्यांचं खरंच साहेब तुमचा विचार आम्हाला ऐकावंच वाटतात. रांगड्या भाषेत का असं ना, पण ते आमच्या मनाला लागतात. तुम्ही खरं बोलता साहेब, आणि ते खरं कोणी क्वचित बोलत नाही, सगळे खोटंच बोलतात. हे असं आहे, हे तसं आहे, पण साहेब खरं बोलतात. कुठल्या पार्टीचा असू तर कुठलाही असलं साहेब खरं बोलतात. अशा पद्धतीनं जे काय अशी लोक पाहिजेत तर बहुजन समाज एक येईल. आज इथं सुद्धा आपण या दिव्यामध्ये राहत असताना काही काही लोक विनाकारण म्हणजे बघा, बहुजनचा अर्थ त्याच्यामध्ये आगरी, कोळी, 96, 18 पगड जातीची लोक आली. याचा अर्थ असा होत नाही की आग्र्याने इतर समाजाबद्दल भांडलं पाहिजे किंवा इतरांनी त्यांना हे केलं पाहिजे, पण ते घेऊन आपल्याला चालतात. हे कशामुळे चालतात, एकत्र आपण एकमेकाला घेऊन का चालतो, ह्या फक्त आपल्या महाराष्ट्राला लाभलेला वारसा आहे. म्हणून आज आपण हातात हात घालून आज आपल्याला या साहेबांसारख्याचं, पाटील साहेबांचं मार्गदर्शन मिळतं. हे खरं म्हणजे आपलं या आता महापुरुष आहेत त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. सर्वांना एकच विनंती आहे, या आपण जयंती साजरा करते वेळी त्यांचे विचार घेऊन चाललं तर आपल्या दिवा शहरामध्ये नवीन वसलेलं आहे 10-20 वर्षे, तर आपल्याला सांस्कृतिक नगरी जर बनवायचं असेल तर आपल्याला यांचा विचार घेऊन चालावं लागेल. आणि इथून ज्यांनी एक कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला त्या सर्व संयुक्त जयंती सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आणि खरं सांगायचं म्हणजे बालाजी कदम साहेब आहेत, गवई साहेब आहेत, वाघमारे साहेब आहेत, अभिषेक तरी खरंच म्हणजे चांगलंच काम असतं, कार्य असतं. या सर्व कार्यकर्त्यांच्या तुमच्या या मेहनतीनं आज हा सर्व बहुजन समाज एकत्र आलेला आहे. एवढं छोटंसं एक 4 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.